हे असले नमुनेबाज येते. आता त्यांच्यात कोणी वळवळ केली त्याच्या मागच जोडून देते. शांतता भंग करणारा मंत्री, शांतता भंग करणारा मंत्री एक पद पाहिजे राव. शांतता भंग मंत्री एक पद पाहिजे, ते त्यांच्याकडे असायला पाहिजे. सल्ले फल्ले नाही देत मी कोणाला. मग मतदान का सुरू असतो, मी यांना सगळं तिघाला ठेप्याला आणतो. 29 ऑगस्टला जाती द्वेष, आपकस मराठ्यांचा अपमान करायचा, मग ते संधी सोडायची का? सोडत नाहीत ना ते. शेवटी फडणवीस साहेब आहेत ना. महान व्यक्तिमत्वाचे महान विचार. शांतता भंग करणारा मंत्री, शांतता भंग करणारा मंत्री एक पद पाहिजे राव. शांतता भंग मंत्री एक पद पाहिजे, ते त्यांच्याकडे असायला पाहिजे. मंत्री करतात की ऑलरेडी काम हिंदू मुस्लिम नाही त्यांना कुठं ठेवला आता. नाही त्यांना लगेच मागून एक वस्ताद आणून ठेवला. त्यांनी बी ध्यानात आणून घ्यावा. फडणवीस साहेब किती डेंजर आहेत, तुम्हाला वस्ताद आणून ठेवला एक जोडीदार त्यांनी. आता ते पण सभा घ्यायले. आक्रमक होत नाही, मध्यस्थी का करत नाही? दोन्ही उपमुख्यमंत्री ते पण मराठा समाजाचेच आहेत. त्यांच्या का आता ते नुसतेच पळते तिकडून तिकडून. काय ती गरज होती तरच असतं. फडणवीस साहेब म्हणते त्यांना सत्तेत येऊस तर, शिवसेनेची जिरूस तर, उद्धव ठाकरे साहेबांची जिरूस तर त्यांनी शिंदे साहेबाला आणलं. आता सत्तेत आले. आता अजितदादाचं त्यांच्या दोघांचीच फाईट लावून दिली वाटतं. हे म्हणतं मग आपला निधी कुठे, ते म्हणतं मग आपला वळीला कुंकर. कोण कोणाला वळीत याचाच मेळ लागणार चंद्र वळील्यासारखं. असा पचका करून ठेवला नाही फडणवीस साहेबांनी. ते लय चतुर समजत आहे स्वतःला, पण एखाद्याशी जनता अशी कुथडी करीन ना, काहीच मिळणार आहे. आता अजितदादाच मागं सुटून सोडून दिले. हे असले नमुनेबाज येते. आता त्यांच्यात कोणी वळवळ केली त्याच्या मागच जोडून देते. ते आता मध्ये स्वप्न बघत होते, मला वाटतं ते महाजन साहेब, ते पलीकडचे महाजन साहेब कुठले ते मध्ये त्यांचंच उपमुख्यमंत्री आलं बहुतेक. त्यांचं कटलं का कोणते दुसऱ्यालाच म्हणाले दादा उपमुख्यमंत्री करू शकते. ते लय पचकाबा आहे त्यांच्यात, लय पचकाबा म्हणजे डेंजर काम आहे. दादानी बाहेर पडवतो. मला काय करायचं, बाहेर पडून येत आत घुस. मंत्र्यांबद्दल काय होतंय? मराठा समाजासाठी भांडताय म्हणजे मराठ्यांना करतात ना. बरं झालं ना यांनी डोक्यावर चढून ठेवते ना. लय डोक्यावर चढले होते. आपले लोक थोडे मोठे करायचे, त्यांना देऊ लागायचं. दुसरे डोक्यावर चढून ठेवले, आता तेच मुटक्यावर पाय द्यायला लागले. बरं झालं ना यांचे डोळे उघडतील. भाजपमधल्या मराठ्या सुद्धा तेच एकाच एक जोड आणून ठेवतात भाजपमधल्या मराठ्यात सुद्धा. मी सांगतो, मला 95% मला भाजपमधले मंत्री आमदार बोलत आहेत. खासदार मंत्री आमदार पडेल तर सगळे बोलत आहेत कसा पडलं म्हणून. आपण एक तर खोटं बोलत नाहीत, सगळे बोलत आहेत. पण ते म्हणजे बोलावं तर करावं काय. खत सगळ्यात आहे प्रचंड. पण जाईन कोण तसं यांना बाहेर पडणं का आत्र आहे, मी तेच नाही सांगू शकत. पण बरं झालं अजितदादाच्या शिंदे साहेबाच्या लक्षात तरी आलं की आलंय का नाही माहित नाही. आणखीन बी यांनी डोक्यावर चढून ठेवतं सगळ्याला. आणि ते सल्ला द्यायचे, ते नमुने शान आहेत. त्या आपण सल्ला द्यायचा, सल्ले फल्ले नाही देत मी कोणाला. मग मतदान का सुरू असतो, मी यांना सगळं तिघाला ठेप्याला आणतो. 29 ऑगस्टला सल्ले फल्ले देत नाहीत आपण. पण जसं की यांचं सगळं बघितलं घरात घुसून फडणवीस साहेबांनी, ते घरातून खिडकीतून येते दारातून येते, ते लय कलाकार आहे. यांच्या घरात का काय बघून गेले, त्यामुळे यांना हालताच आहे ना. तर यांनी दोघांनी असं करायला पाहिजे ना. आहे ना संधी सत्तेत, त्यांच्या घरात डुकून बघितलं पाहिजे कोणी किती खाल्लंय. पुढं जर कमी सत्ता फत्ता आली यांची तर असं मागं लागायचं ना. तुमच्या लागले होते तसं. बदला होत असतो, कोणी अमृत येऊन आलेला नाही. बदला होत असतो, बदला होणार. सरकार टिकन काशी परिस्थिती असेल, टिकायला काय अर्धे यांच्याकडे उभा केले त्यांनी. फडणवीस साहेबांना अर्धे शिंदे साहेबांकडे केले, अर्धे अजितदादाकडे केले. यांचं कोण आहे खाली घंट्या, यांचं खाली कोण आहे. आणि त्याला किती कमी पडत तेवढं त्याने शाळा करून ठेवलेली. कसं काय पडत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत, तुम्ही काय आवाहन कराल समाजाला? कारण आता ते तिन्ही पक्ष एकत्र येते, आरक्षण नाही राहिलं नाही अशा अवस्था. तिन्ही पक्ष काय एक राहावं, सगळ्याची फजिती आता सांगितलं ना तुम्हाला. ते सांगत नाहीत, फक्त आतून बोलत आहे. निधीचा लय पाच काय जणून आता तर हे निधी जणून पाहिले असं होतं की तुम्ही काय आदेश देणार का आपल्या समाजाला? बघू ना, यांनी आमच्यावर अन्याय केल्यावर त्यावेळेस बघू. आज नाही सांगत तेव्हा समाजाची बैठक होईलच. परंतु यांच्यातच लय खेळ आहे, त्यामुळे आमचं वाटलं व्हायलंय हे मात्र सत्य. पण डोळे उघडावं असं मला वाटतं. भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या आमदार मंत्र्यांनी खासदारांनी भाजपमधल्या हे शिंदे साहेबाची आणि अजितदादाची याच्यामधल्या आमदार खासदार मंत्र्यांनी कार्यकर्त्यांनी सुद्धा डोळे उघडावं, बेसावध राहू नये असं मला वाटतं. कारण हा माणूस विचित्र आहे, प्रचंड समाज द्वेषानं बरबटलेला आहे.
आमच्या बीडच्या एका नेत्याने मोठं केलं त्यांना त्या टायमाला. असा माणूस विचित्र. त्यांनी 10 वर्ष मधल्या काळात वनास बघायला लावला होता. लय नमुनेबाज आहे तो गडी. फडणवीस गडी असा नमुनेबाज आहे. कोणाला कवाशी कोणाच्या अंगावर घालीन मिळ नाही. आणि सगळ्याला कळाले हे अंगावर घालणारा माणूस आहे. 100% त्यांच्या सुद्धा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.